एकीकडे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऐन पूर परिस्थितीत अक्षरशः ऑन फील्ड स्वतः हजर राहून पूरग्रस्तांना गरजेची मदत देत आहे। दुसरीकडे आर्नीचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार हे वाशिमवरून आर्नीचा कारभार पाहत असल्याचे दिसून येत आहे। एवढेच काय तर सध्या सगळीकडे पूर परिस्थिती असतानाही जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ ऑन फील्ड काम करत असताना आर्नी नगर परिषद हद्दीतील नागरिक भीषण परिस्थितीचा सामना करत असताना आर्नी नगर परिषदचे मुख्याधिकारी हेडक्वार्टरला हजर राहत नाही हे सर्वश्रुत आहे आणि याबाबत भाजपाच्या प्रिया तोडसाम यांनी मुख्याधिकाऱ्यांना सरळ विचारणी केली असता मिलिंद दारोकार हे बेजबाबदारपणे उत्तर देत आहे। त्यामुळे प्रिया तोडसम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे। कार्यकुशल जिल्हाधिकारी अमोल येडगे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आली आणि बरेच लोकांशी संपर्क झाला, लोक बरेचसे मला भेटायला आले। त्यावेळेला मी अनेक लोकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकलेली आहे की इथे सीओ साहेब शहरामध्ये हजर राहत नाही, जेव्हा की आता जे नगरपालिकेचे सीओ आहेत त्यांना सध्या प्रशासक म्हणून सुद्धा नगरपालिकेवरती बसवलेला आहे, सर्व अधिकार त्यांच्या हातात आहे। त्याच्यानंतर आपण पाहतोय की सगळीकडे नुसतं विदर्भात नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढी पूरग्रस्त परिस्थिती आहे, सर्व अधिकारी लोक कामात आहेत, कलेक्टर साहेबांपासून सगळेजण दौरे करतात आहे। अशा वेळेला जर सीओ साहेब आपल्या मुख्य कार्यालयामध्ये राहत नसेल तर ही खरोखरच म्हणजे एक निंदनीय गोष्ट आहे आणि माझं असं मागणं आहे कलेक्टर साहेबांना की आपण याच्यावरती काय ते योग्य कार्यवाही करावी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या हेडक्वार्टरलाच राहावं। मुख्य अधिकाऱ्यांनी या बाबतीत बोलले तर ते मला म्हणाले की आम्ही आमची कामं तर पूर्ण करतो, त्याच्यामुळे आम्ही इथे राहिलो काय आणि नाही राहिलो काय, आणि माझी खोली आहे इथे भाड्याने। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्नी।